आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विविध विकास कामं सुरू आहेत. मात्र या कामांमध्ये देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज स्वतः शहरातील रस्त्यांची झालेल्या कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी वेद मंदिर परिसरातील नुकताच बांधलेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचं लक्षात येताच त्याने तातडीनं हा रस्ता तोडून नव्यानं बांधण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते. आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायचे आहे. तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की इथे क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहे. तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय. असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू. कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला. असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो. इथे जे आहे इथे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला क्रॅक्स आलेले आहेत. तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही. जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे, म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे. मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत. अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ॲक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे. एकूणच निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेला मनपानं मोठी चपराक दिली आहे. कुंभमेळा संदर्भातील कामाच्या बाबतीत कुठलीही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं देखील आयुक्तांनी सांगितलंय. तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर देखील कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं असून हा रस्ता देखील निकृष्टपणे आढळल्यानं तो देखील पुन्हा तयार करणार असल्याचं बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.